नमस्कार. घरामध्ये जेव्हा कधी भाजी नसेल तर अशा वेळी काही वेगळं बनवावं असं वाटलं, त्यावेळी खूप चविष्ट असलेली ही झणझणीत शेवभाजी बनवून बघा. ही शेवभाजी बनल्यावर एवढी चविष्ट बनते की आठवड्यातून तुम्ही ही भाजी एकदा तरी बनवायला नक्कीच सांगाल. तर अशी ही खूप टेस्टी असलेली शेवभाजी बनवण्यासाठी मी इथे गॅसच्या मिडियम फ्लेमवर पॅन ठेवून त्यामध्ये अर्धी वाटी किसलेलं सुके खोबरे घेऊन ते खोबरं मी या पॅनमध्ये भाजून घेणार आहे. खोबरं भाजताना मी यामध्ये तेल अजिबात घातलेलं नाही आहे, कारण खोबऱ्याला थोडंफार तेल सुटतं. आणि हे खोबरं मी आता हलकंसं ब्राऊन कलरवर भाजून घेणार आहे. तर इथे खोबरं आपलं छानपैकी भाजून झालेलं आहे. तर आता मी हे एका डिशमध्ये काढून घेते. आता त्याच पॅनमध्ये मी कांदे भाजून घेणार आहे. कांदे भाजण्याआधी मी यामध्ये 1 चमचा तेल घालून घेतले. तेल हलकंसं गरम झाल्यावर यामध्ये मिडियम साईजचे 2 कांदे उभे चिरून घातलेत. हे कांदे आपल्याला चांगले मऊसूद होईपर्यंत भाजून घ्यायचे. कांदे भाजताना ते सगळीकडून सारखे भाजले पाहिजेत, यासाठी ते चमच्याने सारखं हलवत राहायचे. आता यामध्ये 15 ते 16 लसणीच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत. त्यानंतर अर्धा इंच अद्रकाचे बारीक तुकडे करून घालायचे आहेत. हे सर्व आता थोडा वेळ चांगलं भाजून घ्यायचे. यामध्ये मी आता 1 चमचा धणे घालून घेते. धणेसुद्धा यामध्ये चांगले मिक्स करत भाजून घ्यायचे आहेत. हा मसाला आपण जेव्हा सगळीकडून चांगला असा भाजून घेतो त्याच वेळेला या भाजीला चव खूप चांगली येते. आता यामध्ये कोथिंबीरच्या कवळ्या काड्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेते. या कोथिंबीरच्या काड्यांमध्ये सुद्धा खूप छान असा सुगंध असतो आणि त्यामुळे भाजीसुद्धा अजून चविष्ट होते. हे सर्व चांगलं भाजून झाल्यावर आता गॅस मी इथे बंद केलेला आहे आणि जे काही सुकं खोबरं मी आधी भाजलं होतं ते सुद्धा मी यामध्ये मिक्स केलेलं आहे. आता हे असंच ठेवून थोड्या वेळेसाठी थंड होऊन देऊया. इथे मी मिक्सरच्या लहान भांड्यामध्ये हे सर्व काही थंड झाल्यावर यामध्ये घालून घेते. तर या वाटणामध्ये मी भाजीमध्ये जे शेव घालणार आहे त्यातले एकदम थोडेसे शेव मी यामध्ये घालून घेणार आहे. वरून अर्धा चमचा जिरे घालून हे थोडेसे शेव मी यामध्ये घालून घेते. तर हे शेव आपल्याला भाजीसाठी जरा जाडसरच घ्यायचे आहेत. वाटणामध्ये हे थोडेसे शेव घेतल्याने भाजीचा रस्सा हा थोडासा जाडसर होईल. सगळ्यात शेवटी थोडंसं पाणी घालून हे छान असं मिक्सरमधून एकदम बारीक असं फिरून घ्यायचं आहे. तर असं हे वाटण मी बारीक करून घेतलं आहे. आता इथे भाजी बनवण्यासाठी गॅसच्या मिडियम फ्लेमवर कढई ठेवून त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचे. या भाजीला तेल जरा जास्तच घालायचे. तेल चांगलं गरम झाल्यावर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून पाव चमचा हिंग घालून घ्यायचे. नंतर 5-6 कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची. हे सर्व तेलामध्ये चांगलं मिक्स केल्यावर यामध्ये मी आता एक मोठा कांदा बारीक चिरून घातला आहे. हा कांदासुद्धा चांगला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला भाजून झाल्यावर यामध्ये मी 2 टोमॅटोची पेस्ट केली होती ती यामध्ये मी घालून घेते. टोमॅटो यामध्ये चांगला शिजू द्यायचा आहे. हा टोमॅटो चांगला शिजण्यासाठी यावर मी झाकण ठेवून हा टोमॅटो चांगला शिजवून घेणार आहे. गॅसची फ्लेम ही स्लो ठेवून या टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत हा टोमॅटो चांगला शिजवून घ्यायचा आहे. 1 मिनिटानंतर यावरील झाकण काढून बघूया. तर इथे टोमॅटो छानपैकी शिजलेला आहे. आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया. यामध्ये आता मी जे काही वाटण वाटलं होतं ते यामध्ये मी घालून घेते. या वाटणामध्ये जे काही आपण कांदा खोबरं घातलं होतं ते सर्व काही आपण सुरुवातीला भाजून घेतलेलं आहे. त्यामुळे हे वाटण जास्त वेळ भाजण्याची इथे गरज नाही आहे. गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवून हे वाटण सारखं चमच्याने ढवळत राहायचं आहे. थोड्या वेळेसाठी हे वाटण छान असं तेलामध्ये परतून झालं की यामध्ये आपण काही सुके मसाले घालणार आहोत. तर सुरुवातीला मी इथे अर्धा चमचा रेड चिली पावडर घालून पाव चमचा हळद घालून घेतली आहे. आता वरून 1 चमचा धना पावडर घालून अर्धा चमचा जिरे पावडर घातली आहे. नंतर 1 चमचा काळा मसाला घालून 1.5 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर घातली आहे. तर काश्मीरी रेड चिली पावडर ही तिखट नसून मी या भाजीला रंग छान येण्यासाठी घालून घेते. आता हे सर्व मसाले या वाटणामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाले तळाशी लागू नये यासाठी मी ज्या भांड्यामध्ये मी वाटण वाटून घेतलं होतं त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी मी यामध्ये घालून घेते. आता हे मी 1 ते 2 मिनिटभर तरी चांगलं परतून घेणार आहे. मी जे काही वाटणाचं थोडंसं पाणी घातलं होतं ते पाणी सुकून या वाटणाला छान असं साईडने तेल सुटलं आहे. यामध्ये मी आता भाजीसाठी पाणी घालून घेते. पाणी घालताना आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे. आणि पाणी हे थंड न घालता चांगलं उकळलेलं पाणी घालायचं आहे. गरम पाण्यामुळे रस्स्याला तरी खूप छान येते. तर इथे रस्सा मला थोडासा घट्ट वाटतोय त्यामुळे मी अजून थोडंसं यामध्ये पाणी घालून घेतले.
आता यामध्ये मीठ घालून घ्यायचे. तर मीठ हे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालायचे. मीठ आत्ता घातल्याने जेवढा रस्सा आपण पातळ केला आहे त्यानुसार यामध्ये मीठ घालायचे. तर रस्सा हा एवढा पातळ ठेवायचा आहे आणि ह्या रस्स्याला किती मस्त अशी तरी आलेली आहे. हा रस्सा शक्यतो पातळ करून घ्यायचा आहे, कारण जेव्हा आपण यामध्ये शेव घालतो तेव्हा हा रस्सा थोडा दाटसर होतो. तर गॅसची फ्लेम ही स्लो करून यावर पूर्ण झाकण न ठेवता असं चमचा ठेवून अर्धवट झाकण ठेवून द्यायचे आणि 7 ते 8 मिनिटे या रस्स्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे. तर आता आपण यावरील झाकण काढून घेऊया. असं केल्याने या सर्व मसाल्यांची चव या भाजीमध्ये उतरते आणि या भाजीला अजून मस्त अशी तरी येते. आता इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. ती सुद्धा या रस्स्यामध्ये छान अशी मिक्स करून घेऊया. तर असा हा झणझणीत आणि चमचमीत रस्सा बनून तयार झाला आहे. आता यामध्ये शेव घालताना या भाजीसाठी शेव हे असे जाडे घ्यायचेत. शेव या रस्स्यामध्ये घालताना जर का तुम्ही जेवताना सगळेजण एकाच वेळी जेवणार असाल तरच या गरमागरम रस्स्यामध्ये हे शेव घालायचे आणि जर का तुम्ही नंतर जेवणार असाल हा रस्सा असाच झाकून ठेवायचा आहे. काही जणांना खाताना क्रंची शेव आवडत असतील तर जेवायला बसण्याआधी या रस्स्याला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि असा हा गरमागरम रस्सा एका डिशमध्ये काढून नंतर यामध्ये शेव घालायची आहे. वरून कोथिंबीर घालून थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे. ही झणझणीत शेवभाजी ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी यांच्याबरोबर खाल्ली तर जबरदस्त टेस्टी लागते. तर अशी ही मस्त झणझणीत आणि चमचमीत शेवभाजी बनवून तयार झाली आहे. तर पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा रेसिपीसोबत. धन्यवाद.